मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 11 जुलैचा धमाकेदार भाग तुम्ही बघत आहात. तर बघा, कालच्या भागात तुम्ही बघितलं की अर्जुनने तारीख बदलली गेली आहे हे कोर्टामध्ये सिद्ध केलं आणि आज त्याचे सगळे साक्षी पुरावे कोर्टामध्ये अर्जुनने सबमिट केले. तर अर्जुनने कोर्टामध्ये सुरुवातीलाच सांगितलं की ती पार्टी प्रत्यक्षात 11 जानेवारी 2023 ला झाली आहे. अर्जुन जेव्हा हे सगळं बोलत असतो तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघा. अर्जुन आता कोर्टाला सांगतोय की मी साक्षी शिखरे यांनी आतापर्यंत बिलिंग जे काही दाखवलं त्या दिवशीचं ते सगळं खोटं आहे, फोर्ज्ड आहे. कारण 13 तारखेला या साक्षी शिखरे इव्हिनिंग स्टार या रेस्टॉरंटमध्ये गेल्याच नव्हत्या ना रात्री 8 वाजता ना मध्यरात्री 2 वाजता, नाही, नेव्हर, केव्हाच नाही. कारण ती पार्टी 11 तारखेलाच झाली होती. आता हे सगळं ऐकल्यावर दामिनीचे एक्सप्रेशन्स बघा. आता काहीतरी दामिनी बोलणारच. महिपतला टेन्शन आलंय, आता पुढे काय होणार. सगळेजण थांबलेत, पण आता बघा मध्येच ही साक्षी बोलायला लागते. कारण आता जज विचारतात, ॲडव्होकेट सुभेदार तुमच्याकडे या सगळ्याचे पुरावे काय आहे ते दाखवा. साक्षी म्हणते नसणारच ना, कारण ॲडव्होकेट सुभेदार खोटं बोलतात. मी सांगतेत ना जज, अहो मी गेले होते 13 तारखेला त्या रेस्टॉरंटमध्ये आणि पार्टी चालू होती 13 तारखेला आणि 8 वाजल्यापासून मी रिसॉर्ट मध्येच होते आणि हे ॲडव्होकेट सुभेदार खोटं बोलतायत हे. आता साक्षी एवढं जोर लावून बोलत असते तेव्हा अर्जुन म्हणतो 1 मिनिट साक्षी शिखरे 1 मिनिट. आणि अर्जुनने एक इन्व्हलप कोर्टामध्ये सादर केलंय, त्या जज जवळ दिलंय आणि एक त्याची कॉपी दामिनी जवळ सुद्धा देण्यात आली आहे. आता साक्षीला भीती वाटतेय की काय अजून पुढे वाढून ठेवलंय आपल्या. आता बघा, अर्जुन म्हणतो मिलॉर्ड, या इन्व्हलपमध्ये मिस साक्षी शिखरे यांचे खरे फूड बिल आहेत. तर आता ते फूड बिल जज चेक करतायत बरं का प्रेक्षकांनो. आणि बघा आता पुढे अर्जुनने काय भारी युक्तिवाद केलाय, मस्तच दाखवलाय आजचा एपिसोड. तर बघा पुढे अर्जुन म्हणतोय या पेन ड्राईव्ह मध्ये त्या पार्टीचे खरे सीसीटीव्ही फुटेज आहे. या सीसीटीव्ही फुटेज मध्ये त्या दिवशी झालेल्या पार्टीची तारीख मेन्शन आहे मिलॉर्ड, तुम्ही चेक करू शकता. चक्क दामिनीने डोळे लावून घेतल्यावर का आता प्रेक्षकांनो. आता मस्त दाखवलंय त्यांनी, पुढे बघत राहा. आता बघा साक्षी बिथरते आणि म्हणते हे 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 काय चाललंय तुमचं. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, एखादी गोष्ट खरी आहे म्हणत राहिलं ना तर ती गोष्ट खरी होत नसते. आणि तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी आहे म्हणून ती काय खरी सिद्ध होणार आहे का. मी जे काही पुरावे सबमिट केले कोर्टामध्ये ते खोटे आहेत. कशावरून. मी जे पुरावे दिले ते खोटे आहेत असं तुमचं म्हणणं आहे ना. मग तुम्ही जे आता बिल आणि ते सगळं कोर्टाला जे काही दाखवतायत त्या दिवशीच्या पार्टीचे फुटेज वगैरे ते खरं आहे. कशावरून सांगा ना. आता अर्जुन म्हणतो रिलॅक्स मी साक्षी शिखरे, हे सगळे पुरावे खरे आहेत, त्याचे पण पुरावे मी कोर्टामध्ये दिले आहेत. आता अर्जुनने आणखीन एक इन्व्हलप काढलाय, चैतन्यने ते त्याच्याजवळ दिलंय आणि त्याने ते पुन्हा सबमिट केलंय कोर्टामध्ये. अर्जुन आता पुढे सांगतोय मिलॉर्ड, या इन्व्हलपमध्ये मी साक्षी शिखरे यांचे खरे फोन रेकॉर्ड्स आहेत, खरे फोन लोकेशन आहेत. मिस साक्षी शिखरे त्यावेळेला कुठे होत्या ते यात मेन्शन केले आणि हे लोकेशन आहे इव्हिनिंग स्टारचे. आणि यामध्ये मिस साक्षी शिखरे यांनी त्यांच्या मित्राला केलेले मेसेजचे रिपोर्ट सुद्धा आहेत. म्हणजे बघा त्या दिवशी म्हणजे ह्यांनी त्यांच्या मित्राला मेसेज केला होता की आपण 11 जानेवारीला संध्याकाळी इव्हिनिंग स्टार रेस्टॉरंटमध्ये भेटू, असं त्यामध्ये साक्षी शिखरेने मेन्शन केलंय त्यांच्या मित्राला. आणि मिस साक्षी शिखरे यांना जर हे खरं आहे असे पुरावे हवे असतील ना तर माझ्याकडे इव्हिनिंग स्टारचे मॅनेजर अरुण जामकर आहेत. ते सगळं सांगतील की त्या रात्री काय काय झालं होतं पार्टीमध्ये. तर मला परमिशन देण्यात यावी त्यांना इथे बोलवण्यासाठी. आता जजनी लगेच परमिशन दिली आहे अर्जुनला. तर मग आता अर्जुन साक्षीला म्हणतो साक्षी शिखरेजी तुम्ही जाऊ शकता. आता साक्षी निघून गेल्यानंतर तिथे त्या रेस्टॉरंटचा मॅनेजर आलाय जो आपल्याला काल दाखवला होता ना, त्यांनी रिपोर्ट दिले अर्जुनला. महिपत कसा बघतोय बघा अर्जुनला. प्रेक्षकांनो, आज साक्षीने रिपोर्ट सगळे खोटे सबमिट केले हे अर्जुनने सिद्ध केलंच. मजा आ गया आज का एपिसोड देख के बॉस. तर बघा आता ते मालक आले तिथे. काय होतंय प्रेक्षकांनो, दामिनी पुढे सगळ्या गोष्टी नव्याने येतात आणि दामिनी एवढी चिल आणि रिलॅक्स आहे की तिला या सगळ्या गोष्टींची म्हणजे भनक सुद्धा नाहीये की अर्जुन हे सगळं काही सिद्ध करू शकतो. तर बघा आता तो मॅनेजर तिथे आलाय बरं का आणि आता त्याने सुद्धा साक्षीच्या विरुद्ध साक्ष दिली आहे.
तर बघा साक्षी प्रचंड घाबरलेली असते आणि आता तो मॅनेजर तिथे आल्यावर साक्षी अण्णाकडे बघते तेव्हा हा महिपत मनात विचार करतो, त्या दिवशी मी त्या हॉटेल मालकाला फोन केला तर असा दाखवत होता जसं काही मला काही धोकाच नाहीये, आता त्याला असा चिरतो का नाही बिचारा हॉटेल मालक. तर बघा आता अर्जुन त्यांना त्यांची नाव माहिती सगळं विचारतो आणि म्हणतो की तुमचं नाव आणि तुमचं काम सांगा. मग ते मॅनेजर म्हणतात की माझं नाव अरुण जामकर आहे आणि मी इव्हिनिंग स्टारचा मॅनेजर आहे. अर्जुन म्हणतो ओके, त्या मुलीला तुम्ही ओळखता का? आता बघा तो मॅनेजर चक्क हो असं पटकन बोलतो आणि मग महिपत त्याच्याकडे अजून रागाने बघायला लागतो आणि साक्षी सुद्धा. मग आता तो मॅनेजर म्हणतो की हो, त्यानं 11 जानेवारीला आमच्या रेस्टॉरंटमध्ये पार्टी करायला आल्या होत्या बघा. 2.25 वर्षापूर्वी आमच्या रिसॉर्टमध्ये त्या पार्टी करण्यासाठी आल्या होत्या. आता अर्जुन सगळी माहिती घेतोय आणि पुन्हा ते मॅनेजर म्हणतात त्यावेळेला त्यांच्यासोबत त्यांचे बरेच मित्र सुद्धा होते. अर्जुन म्हणतो तुम्ही एक्झॅक्टली तारीख सांगू शकाल का त्या रात्रीची? मग ते मॅनेजर सांगतात की हो 11 जानेवारी 2023. आता तो जेव्हा ही तारीख सांगतो तेव्हा सगळेच बघायला लागतात. अर्जुन म्हणतो तुम्ही एवढं कॉन्फिडेंटली कसं काय तारीख सांगताय? त्यावर ते मॅनेजर म्हणतात हे बघा सर, सगळे रिपोर्ट आहेत आमच्याकडे आणि CCTV फुटेज सुद्धा आहे आणि त्याशिवाय त्या रात्री पार्टीमध्ये असा प्रसंग घडला होता की तो आम्ही विसरूच शकत नाही. आता तो प्रसंग त्या मॅनेजरने सांगितलाय बघा. महिपतलाही हे सगळं काही माहिती नाहीये. अर्जुन म्हणतो असं काय घडलं होतं त्या पार्टीमध्ये? काय घडलं होतं त्या रात्री पार्टीमध्ये? मग ते मॅनेजर म्हणतात ऍक्च्युली त्या रात्री या मॅडमच्या मित्राचं आणि आमच्या वेटरचं खूप भांडण झालं बघा आणि त्या वेटरची काहीही चुकी नसताना या मॅडमच्या मित्राने खूप खूप मारलं, बेदम मारलं त्या वेटरला. त्या मुलाने खूप मारलं, त्यामुळे त्या रात्री जे काही घडलं ते आमच्या खूप लक्षात राहिलं. त्या मुलाने चक्क आमच्या वेटरच्या डोक्यामध्ये बाटली फोडली होती. आता ते सगळं आठवल्यानंतर साक्षीला पण भीती वाटायला लागली. आता ते पुढे सांगतात अहो जवळजवळ तो वेटर मरता मरता वाचला हो, त्यामुळे 11 जानेवारी 2023 ही तारीख कायम लक्षात राहिली आमच्या. आणि आता ते सगळं ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो थँक्यू सो मच. आणि मग ते जज विचारतात ॲडव्होकेट दामिनी देशमुख, एनी क्रॉस एक्झामिनेशन फ्रॉम यू? पण दामिनीने आता काहीही क्रॉस एक्झामिनेशन करायला नकार दिलाय. उठून उभी राहते ती आणि नो युअर ऑनर असं म्हणते. आता रविराजे बघतच राहतात बरं का. प्रत्येकाच्या चेहऱ्याचे हावभाव दाखवतात प्रेक्षकांना, तुम्ही मालिका बघताना बघितलंच असेल. अर्जुन आता त्या मॅनेजरांना म्हणतो थँक्यू सो मच आणि ते आता निघून जातात. तर बघा आता पुढे काय सांगतोय अर्जुन म्हणतोय मिलॉर्ड, मिस साक्षी शिकरे 13 जानेवारी 2023ला त्या इव्हिनिंग रेस्टॉरंटमध्ये नव्हत्या हे मी आता सिद्ध करून दाखवलंय कोर्टाला. आणि आता मी कोर्टाला हे सांगणार आहे की मिस साक्षी शिकरे त्या रात्री म्हणजे 13 जानेवारी 2023ला ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी एक्झॅक्टली त्या कुठे होत्या. आता हे ऐकल्यानंतर साक्षी, महिपत, दामिनी सगळ्यांचेच धाबे दणाणलेत आणि नेहमीप्रमाणे ते ढटटंग 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 म्युझिक लावलं बरं का. आता काय पुढे, कसं पुढे? चैतन्य आता हसायला लागतो आणि साक्षी आता टेन्शनमध्ये. आता बघा प्रियाचा आता अक्षरशः गळा सुकलाय. प्रिया विचार करते अरे बाप रे, साक्षीने विलासचा खून केलाय हे आता अर्जुन सिद्ध करेल का? म्हणजे आता मी साक्षीकडून साक्ष देते हे खोटं आहे सगळं, हे अर्जुन सिद्ध करतो का काय? प्रिया असा मनातल्या मनात विचार करायला लागते काहीतरी मोठं घडणार आहे प्रेक्षकांनो, काहीतरी मोठं घडणार आहे. कारण अर्जुनने अशी खेळी खेळली आहे ना, त्यामुळे सगळेच धाबे दणाणलेत या महिपतचे, साक्षीचे. मजा आ गया आज. तर बघा पुढे काय झालंय. अर्जुन म्हणतो मी साक्षी शिकरे यांनी जे काही पुरावे सबमिट केले, जे काही तारखा सबमिट केल्या त्यांच्या लोकेशनच्या, त्या सगळ्या फेक आहेत मिलॉर्ड. आणि त्यामुळेच त्यांचं लोकेशन रिसॉर्ट असं दाखवत होतं, पण खऱ्या अर्थाने त्यांचं लोकेशन रिसॉर्ट नाहीये. आणि बघा मिलॉर्ड, यात आहेत मिस साक्षी शिकरे यांचे 13 जानेवारी 2023 या दिवसाचे खरे लोकेशन रिपोर्ट. आणि आता ते खरे लोकेशन रिपोर्ट सबमिट केलेत अर्जुनने. आणि बघा पुढे अर्जुन काय म्हणतोय, त्या संध्याकाळी त्या कुठे होत्या हे सगळं तुम्ही या रिपोर्टमध्ये बघू शकता मिलॉर्ड. आणि आता जज ते सगळे क्रॉस चेक करायला लागतात, रिपोर्ट चेक करतात. तर आता अर्जुन सांगतो की त्या संध्याकाळी म्हणजे 13 जानेवारी 2023 रोजी या साक्षी शिकरेजी कुठे होत्या हे या रिपोर्टमध्ये. आणि आता अर्जुन म्हणतो ॲडव्होकेट दामिनी देशमुखजी, या रिपोर्टमध्ये काय लिहिलंय हे सगळं जाणून घ्यायची उत्सुकता असेल ना तुम्हाला? मी सांगतो मिलॉर्ड. त्या रिपोर्टमध्ये तुम्ही बघू शकता की मिस साक्षी शिकरे
13 जानेवारी 2023 रोजी आश्रमाच्या जवळ, म्हणजे त्या संध्याकाळी त्या आश्रमाच्या जवळ होत्या, वात्सल्य आश्रमाच्या जवळ साक्षी शिखरे यांचं लोकेशन सापडलंय मिलॉर्ड. आणि आता हे ऐकल्यानंतर पुन्हा सगळे घाबरतात. बाप रे, म्हणजे आता साक्षीनेच खून केला हे सिद्ध होतं की काय? पण बघा काय झालंय आता. बघा दामिनी ते सगळं ऐकते आणि मग मध्येच युक्तिवाद करत ऑब्जेक्शन म्हणून उभी राहते आणि म्हणते, युअर ऑनर, दिस इज शुअर नॉनसेन्स. खरी तारीख, खोटी तारीख, खरा रिपोर्ट, खोटा रिपोर्ट, काय एक्झॅक्टली प्रूफ काय करायचंय अर्जुन सुभेदार यांना? काय हो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, काय सिद्ध करायचंय तुम्हाला? तर आता ते जज म्हणतात, हे बघा मिस दामिनी देशमुखजी, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांनी साक्षी आणि पुरावे सिद्ध केलेत कोर्टामध्ये की या साक्षी शिखरे कोर्टाची दिशाभूल करतायत. त्यांनी कोर्टाला खोटे रिपोर्ट सबमिट केलेत. आणि आता जज असं बोलल्यानंतर अर्जुन म्हणतो, थँक्यू मिलॉर्ड. आणि पुढे म्हणतो की मिलॉर्ड, दामिनी देशमुख ह्यांनी माझ्यावर आरोप केले होते की मी 2 वर्षापासून वेगवेगळे पुरावे दाखवून टाइमपास करतोय, कोर्टाचा वेळ वाया घालवतोय. पण आज मी तेच ॲडव्होकेट देशमुखांना सांगेन की गेली 2 वर्षापासून त्यांची क्लायंट या कोर्टाची दिशाभूल करते, कोर्टामध्ये खोटे लोकेशन रिपोर्ट दाखवते. 2 वर्ष मिलॉर्ड. मग आता दामिनी उभी राहते आणि म्हणते, ऑब्जेक्शन मिलॉर्ड. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार जे काही बोलतायत ते सगळं मान्य जरी केलं तरी त्यातून सिद्ध काय होतंय? नाही चला, आता मी हेही मान्य करते की माझी क्लायंट चुकली असेल. नाही चुकली असेल, पण एवढं सगळं करून ही साक्षी शिखरे खुनाच्या रात्री आश्रमाच्या जवळ होती. आय रिपीट मिलॉर्ड, आश्रमाच्या जवळ. नाही त्याच वेळेला आश्रमाच्या जवळ आणखीन 50 माणसं असतील हो. मग आपण काय म्हणायचं की या 50 माणसांनी मिळून त्या विलासचा खून केला असं आपण म्हणू शकू का? तर आता दामिनीचा हा युक्तिवाद काही जमला नाही. मग आता दामिनी पुढे म्हणते, आपण म्हटलो जरी असं तरी साक्षी शिखरेने विलासचा खून केला आहे कोर्टामध्ये सिद्ध होतं का मिलॉर्ड? नक्कीच नाही. मग अर्जुन चिडतो आणि म्हणतो, नसेलच सिद्ध होत दामिनी मॅडम. पण मग साक्षी शिखरे प्रत्येक वेळेला त्या रात्रीची खरी तारीख आणि लोकेशन का लपवताय? का लपवलं जातंय की त्या रात्री 13 जानेवारी 2023 रोजी साक्षी शिखरे वात्सल्य आश्रमाजवळ गेली होती? सांगा ना, का लपवलं जातंय? एवढी धडपड का चालली आहे मिलॉर्ड? साक्षीचं खरं लोकेशन का दाखवलं जात नाहीये त्या रात्रीचं? काय अडचण आहे? नाही, मुळात शंकेला जागा आहे मिलॉर्ड, माझे क्लायंट मधुकर पाटील हे निर्दोष आहेत आणि साक्षी शिखरे यांनी खून केलाय या गोष्टीसाठी शंकेला जागा आहे मिलॉर्ड. आणि माझी एवढीच कोर्टाला विनंती आहे की आदरणीय कोर्टाने या सगळ्या बाबींचा विचार करण्यात यावा. प्लीज मिलॉर्ड, थँक्यू सो मच. आणि आता असं म्हणल्यानंतर दामिनी पण खाली बसून जाते. आता अर्जुनही खाली बसलाय. चैतन्य त्याला असा खुणवतो, कमाल यार, कमाल बॅटिंग करून टाकलीस तू आज अर्जुन. तर बघा आता प्रेक्षकांनो, कोर्ट काय निकाल देत आहे. आता थोडा पॉज घेतलाय त्यांनी, म्युझिक वगैरे लावलंय. साक्षीला टेन्शन आलेलं असतं की आता पुढे काय होईल. आता ते जज सगळे कागदपत्र लावतात. जरा वेळ घेतलाय त्यांनी सस्पेन्स रिव्हील करायला. तर बघा साक्षीला काय शिक्षा झाली आहे. आता ते मिलॉर्ड सगळे टॅली करतात रिपोर्ट वगैरे आणि एका निष्कर्षावर ते पोहोचले. दामिनी आता कशी जागेवर जाऊन बसलीये बघा, तिच्या ती पण टेन्शन मध्ये बरं का. आता जज पुढे हे सगळं टॅली करतात रिपोर्ट वगैरे सगळं आणि मग त्यांचा निकाल देत आहे. बघा जज म्हणतात, आज कोर्टापुढे सादर झालेले सर्व साक्षी पुरावे बघता कोर्ट या निष्कर्षापर्यंत आलंय की अर्जुन सुभेदार यांच्या म्हणण्याप्रमाणे या संपूर्ण केसची एक वेगळी बाजू नक्कीच असू शकते. आता जेव्हा हे जज निकाल देते तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा. आता मैपतला आलेलं असतं टेन्शन. पुढे बघा दामिनीलाही टेन्शन आलंय. मग आता कोर्टात ते जज म्हणतात, विलासच्या खून प्रकरणामध्ये मिस साक्षी शिखरे यांचा संबंध असेल या शंकेला आता इथे वाव आहे. आता असं म्हणल्यावर अर्जुन सुटकेचा निश्वास टाकतो बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे आता इथून पुढे तपास चालू होणार की खून नेमका साक्षीनेच केला आहे की नाही. जज पुढे म्हणताय, नव्याने आलेल्या या सगळ्या साक्षी पुराव्यांची नव्याने चौकशी करण्यात यावी. आता जजने असं सांगितलं, साक्षीला अजून टेन्शन आलंय. आणि मग कोर्टात जज म्हणतायत की तसेच खोटं लोकेशन रिपोर्ट देणं आणि पार्टीच्या बाबतीत दिशाभूल करणं या सगळ्यांच्या बाबतीत कोर्ट मिस साक्षी शिखरे यांना 10,000 रुपये दंड ठोठावत आहे. आणि मैपतचे ऍक्शन बघा, त्यावेळेला रिॲक्शन बघा. आणि रविराजांची सुद्धा. साक्षीला आता कोर्टाने 10,000 रुपयाची शिक्षा दिली.
म्हणजे तिला आता 10,000 रुपये दंड ठोठावायचा आहे कोर्टाला. आणि आता कोर्ट बरखास्त झालाय. आता सगळ्यात आधी तर दामिनी गेली आहे बरं का प्रेक्षकांनो कोर्टातून. मग महिपत आणि साक्षी कोर्टातून जात असतात तेव्हा अर्जुन मुद्दाम महिपतला आवाज देतो आणि म्हणतो, मिस्टर शिखरे, काय हो, मागच्या वेळेला तुम्ही काय बोलला होतात मला? आठवतं ना तुम्हाला की ही केस संपल्यानंतर माझ्याकडे खूप वेळ असणार आहे? महिपत रागाने बघतोय बरं का अर्जुनकडे. आणि मग अर्जुन म्हणतो, नाही, तसंही या केसचा निकाल लवकरच तुमच्या समोर येणार आहे शिखरे. शिखरे, निकाल कोणाच्या बाजूने लागणार आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. तर मी काय म्हणतो शिखरे, निकाल लागल्यानंतर मी माझ्या बायकोसोबत व्हॅकेशनला जाऊन येतो. काय म्हणता? 31 जुलैचे तिकीट बुक करून टाकू का? आता अर्जुन जेव्हा असं बोलतो ना तेव्हा महिपत खूप रागाने बघतोय बरं का अर्जुनकडे आणि महिपतची बोलती बंद झाली आहे. आता महिपत साक्षीला म्हणतो, चल गा चल. आणि आता साक्षी आणि महिपत तिथून कोर्टातून निघून जातात. आणि अर्जुन आता मधुभाऊंजवळ येतो आणि मधुभाऊंचं अभिनंदन करतो. बिचारे मधुभाऊ उभे राहून राहून त्यांचे पाय दुखत असतील हो प्रेक्षकांनो. त्यांना कोणीतरी खुर्ची द्या तिथे बसायला. तर बघा, आजचा हा एपिसोड इथे समाप्त झाला आणि सगळीकडे आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे, असं अर्जुन आणि सायलीच्या बाबतीत घडलंय. पण महिपतचा हिरमोड झाला ना. पण आता बघा, आता खरी मजा येणार आहे. आता एक मोठा ट्विस्ट ओपन झालाय प्रेक्षकांनो, जो येणाऱ्या प्रोमोमध्ये तुम्हाला दिसेल. बघा आता अर्जुन आणि सायली दोघंही डिस्कस करतात की हे रिपोर्ट असे कसे खोटे सबमिट केले साक्षीने. सायली म्हणत असते की ते किती हुबेहूब रिपोर्ट होते. एखाद्या खऱ्या रिपोर्ट समोर ते दिसले नसते ना तर लक्षातही नसतं आलं की ते खोटे रिपोर्ट आहेत. मग अर्जुन म्हणतो, हे रिपोर्ट महिपतला कोण देत आहे? त्यामागे लागायलाच हवं. आता मी उद्याच जातो त्या टेलिकॉम कंपनीमध्ये आणि टॅली करतो. आता ही प्रिया वटवट करत असते महिपत जवळ. प्रिया म्हणत असते, 30 तारखेला तुमच्या लेकीला एक तर जन्मठेप होणार, नाहीतर फाशी तरी होणार. मग महिपत प्रियाचा गळा आवळतो आणि तिला म्हणतो, माझ्या लेकीला फाशी झाली नाही तर जन्मठेप झाली, काही झालं तरी तुला जिवंत ठेवणार नाहीये मी, चिचुंद्रे, असं म्हणून त्याने तिचा गळा दाबलाय बरं का. आता प्रेक्षकांनो, इकडे अर्जुन जेव्हा तिथे टेलिकॉम कंपनीमध्ये जातो तेव्हा त्याला कळतं की हे रिपोर्ट आमच्या कंपनीने दिलेच नाहीयेत, म्हणजे महिपतने हे बाहेरून कुठून तरी मॅनेज केलंय. आता ना प्रेक्षकांनो, तो इन्स्पेक्टर येईल बघा समोर. मागे नव्हता का दाखवला एक इन्स्पेक्टर जो पैशासाठी वाटेल ते करतो. आता मी नाव विसरले त्यांचं. तर ते इन्स्पेक्टर येतील. तुम्हाला लक्षात असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आजचा एपिसोड तसं लहानच दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. तर आज ठरलं तर मग या मालिकेमध्ये अर्जुनने फायनली सिद्ध केलंय की साक्षी शिखरे यांनी खून केला असेल. म्हणजे कोर्टाला आता साक्षीबद्दल शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे आता त्याला सिद्ध करणं सोपं जाणार आहे की साक्षीच खुनी आहे. अर्जुन आता हे सगळे धागेदोरे कसे जुळवतोय ते बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांनो. त्यामुळे रिक्वेस्ट करते की येणारे एपिसोड मिस करू नका. आजचा हा एपिसोड कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा एपिसोड खरंच खूप लहान दाखवला त्यांनी. तर बघत राहा ठरलं तर मग. आणि कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही सगळेजण माझ्यावर विश्वास दाखवताय यासाठी मी तुम्हा सगळ्यांची कायम ऋणी राहील. तर बघत राहा ठरलं तर मग. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.